सरकार स्थापनेची कोणतीही घाई नसून 1 डिसेंबरला सरकार स्थापन होऊ शकतं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। त्याचबरोबर अमित शहा यांच्या नावाची घोषणा करतील त्यांना पाठिंबा देणार असल्याचे मिटकर यांनी यावेळेला सांगितलं। मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे। महाराष्ट्राचा कल आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार याबाबत निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। दरम्यान आपल्याकडे कुठलाही बी प्लॅन नसल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री पदाबाबत दीपक केसरकरांनी मोठं विधान केलंय। दिल्लीतूनच मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय होणार अशी माहिती केसरकरांनी दिली आहे। तर मोदी शहा जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। काही दिवसात नवं सरकार स्थापन होणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला। मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये तिढा नसल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे। दिल्लीमध्ये दानवेंनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असंही रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं। फडणवीसांना सीएम करण्याचा भाजप वरिष्ठांचा निर्णय आहे असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा रणजित नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्याग केलाय त्यामुळे आता इतरांनी त्याग करावा असं वक्तव्य निंबाळकरांनी केलंय। जनतेचा कौल आमच्या बाजूना लागला असंही निंबाळकर म्हणाले। भाजपकडे स्वतःचं बहुमत आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचा हक्क भाजपला असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। तर मोदी शहा मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 1 ते 2 दिवसात ठरेल अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला मान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच भाजपने मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंना कोणता शब्द दिलाय याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही ते म्हणाले। शिवसेनेच्या विधान परिषदेच्या सदस्या भावना गवळींना मंत्रिपद द्या या आशयाचे फलक रिसोडमध्ये लागले आहेत। विधानसभेमध्ये भावना गवळींचा विश्वासघात झाला आणि त्या हरल्याची भावना गवळी समर्थकांनी सांगितले। वाशिम जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात स्थान द्यावं गवळी समर्थकांनी या बाबतची बॅनरबाजी केली आहे। पुण्यातील पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेत। राज्यात मुख्यमंत्रीपद कुणाला याची चर्चा सुरू असतानाच मंत्रिपदासाठी सुद्धा मोर्चे बांधणी सुरू आहे। त्यातच पुण्यात माधुरी मिसाळ यांचे बॅनर पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कोल्हापुरात अंबाबाईला दंडवत घालण्यात आलाय। येवती इथले माजी सरपंच सागर जाधव यांनी देवीला दंडवत घालून साकडं घातलंय। शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत अशी प्रार्थना या कार्यकर्त्यांनी केली आहे। साताऱ्यातील मेढा इथं महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मागणी केली आहे। महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत अशी घोषणाबाजी केली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संभाजीनगरच्या सुपारी हनुमान मंदिरामध्ये भाजपकडून महाआरती करण्यात आली। राज्यात महायुतीला फडणवीसांमुळे यश मिळालंय त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं यावेळेला घालण्यात आलं। चंद्रपुरात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत त्यासाठी शिवसैनिकांनी होम हवन केलंय। एकनाथ शिंदेंमुळे महायुतीचा विराट विजय झाला त्यामुळे शिवसैनिकांनी देवी महाकाली मंदिरात साकडं घातलं। अहिल्यानगरमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपती मंदिरामध्ये आरती केली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्यानं महायुतीला मोठं यश आलंय त्यामुळे शिवसैनिकांनी विशाल गणपतीला साकडं घातलं। नागपुरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजप महिला मोर्चाकडून गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री व्हावा म्हणून गणरायाला साकडं घालण्यात आलं। आपल्या भागात जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिलेत। मुंबईतील हॉटेल ताजलँड इथं असलेल्या सर्व आमदारांना एकनाथ शिंदेने घरी जायला सांगितले। तसंच पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या प्रभागात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश त्यांनी दिले। शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। शिवनेरी या संजय राठोड यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या आगामी पावलांबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीमध्ये संजय राठोड, उदय सामंत, संजय शिरसाट, किरण सामंत, दादा भुसे आणि अर्जुन खोतकर उपस्थित होते।
दिल्लीत 29 नोव्हेंबरला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभवांची समीक्षा बैठकीमध्ये केली जाणार आहे. सोबतच संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी रणनीतीवरही चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये नवी घडामोड झाली आहे. शरद पवार गटाकडून नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन केलं. तसंच शरद पवारांचा फोटोही वापरला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षानं केला. मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मतदारसंघांच्या बाहेर वायफाय सारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सापडल्या असल्याचं यावेळेला अंबादास दानवेंनी म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया करणार असं दानवेंनी म्हटलंय. खासदार संजय राऊत यांनी अडीच वर्ष फॉर्म्युल्यावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता, म्हणून तेव्हा 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पाळला नाही असं राऊत यांनी म्हटलंय. सरकारला शपथ घ्यायची. सोलापूरचे माजी आमदार नरसई आडाम यांनी राजकारणातून संन्यास घेतलाय. नरसई आडाम यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलंय. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आडम यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागला नाही पाहिजे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. मेजॉरिटी मिळाल्यानंतर ही मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागतोय म्हणजे काहीतरी घडतंय असाही प्रश्न यावेळेला दानवेंनी उपस्थित केलाय. तसंच भाजपला इतरांची जास्त गरज आहे असा टोला यावेळेला दानवेंनी भाजपला लगावला. लाडकी बहीण योजनेच्या नव्या शासन निर्णयानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी महायुतीवर टीका केली आहे. मतदानापूर्वी सरसकट बहिणींना लाभ दिला, मात्र नव्या निर्णयामुळे केवळ 20 ते 22% बहिणींना त्याचा लाभ मिळणार आहे. असा दुजाभाव नको असं मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं. परळी मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेत. मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना मतदान करू दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय. गुंड प्रवृत्तीने हे मतदान झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भाजप नेते प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं कमावलेलं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीनं गमावलं अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ईव्हीएम बाबत सगळ्या पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तसंच बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी पराभव कसा होऊ शकतो असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात लढायला हवं असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा बेकायदेशीर नियुक्ती केल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच मराठा आरक्षण आणि जनांगे फॅक्टरची जोरदार चर्चा आहे. मराठवाड्यातील 46 मतदारसंघात तब्बल 29 मराठा आमदार निवडून आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं. सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक संपली, सरकार स्थापन होईल, आता मराठा समाजानं आरक्षणासाठी लढा उभारायचा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधून केलंय. मराठा समाजानं आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा असे आदेश जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिले. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात धनगर समाज आक्रमक झालाय. हाकेंनी कुणाची तरी सुपारी घेऊन सुरेश यांच्याविषयी बोलणं थांबवा, अन्यथा बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजानं दिलाय. धनगर समाजाचे नेते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे सचिव अभिजित शेंडगे यांनी हाकेंचा समाचार घेतलाय.